प्रियाणीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघूया रेस्टॉरंट स्टाईल म्हणजे हॉटेलमध्ये जसं बनवल्या जातं त्या पद्धतीने डोसा कुरकुरीत कसा बनवायचा ते आज आपण बघूया। त्यासाठी मी 3 वाटी तांदूळ घेतले आहे, 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, अर्धी वाटी मी पोहे घेतले आहे। जास्ती कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही अर्धी वाटी चना डाळ पण घेऊ शकता आणि 1 चम्मच मी मेथी दाणे घेतले आहे। तांदूळ हे जाड घ्यायचे आहे, रेशनचे तांदूळ जर असेल तर फारच छान आणि तांदूळ आपला जुना पाहिजे। 3 वाटी तांदूळ, एक वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मी पोहे घातले आहे आणि तुम्ही चना डाळ पण घालू शकता। 1 छोटा चम्मच मी मेथी दाणे घालून घेतले आहे, त्याने पीठ फर्मेंट व्हायला मदत होते। आणि आता पाणी घालून मी स्वच्छ 2-3 पाण्याने व्यवस्थित हे धान्य सगळं धुवून घेत आहे। सर्व धान्य धुवून झालं आहे। आता स्वच्छ पाणी घालून मी पीठ भिजवून ठेवते आहे। आता 2-3 तासासाठी 2-3 तास झाले आहे, व्यवस्थित असं भिजलं आहे आपलं धान्य। आता मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ, थोडं थोडं करून मिक्सरच्या पॉटमध्ये आपण बारीक असं मिश्रण वाटून घ्यायचं आहे। डोसा बनवायसाठी पीठ हे आपलं एकदम बारीक असं असलं पाहिजे। पीठ आपलं मस्त फर्मेंट झालं आहे, छान जाळी आली आहे। 6 ते 7 तास मी मस्त भिजवून ठेवलं होतं पीठ, त्यामुळे छान आपलं पीठ फर्मेंट झालं आहे। चला तर मग डोस्याची रेसिपी सुरू करू। त्यासाठी मी आता बटाट्याची चटणी बनवणार आहे। 2 चम्मच तेल घालून घेतलं आहे मी, 1 चमचा मोहरी घातली आहे, एक चमचा जिरे घातला आहे। मोहरी जिरे छान तडतडले की थोडा हिंग घालून घेते आहे। आणि थोडी मी चना डाळ घातली आहे, थोडी उडीद डाळ घातली आहे, डोस्याच्या चटणीमध्ये चना डाळ आणि उडीद डाळ फ्लेवर आणतात आणि छान टेस्ट पण येते। कढीपत्त्याची पानं घालून घेतली आहे, बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी एक। कांदा एकदम ब्राऊन नाही होऊ द्यायचा आहे आपल्याला, थोडा परतून घ्यायचा आहे। हिरव्या मिरचीचे काप घातले आहे, तुम्ही तुमच्या टेस्टनुसार मिरची वापरू शकता। अर्धा चमचा हळद घातली आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आणि चवीपुरते मी मीठ घातले आहे।
अर्धा किलो बटाटे घेतले होते मी बॉईल करून आणि बारीक काप करून घेतले आणि ते घालून घेते आता। आणि व्यवस्थित असं खालून मिक्स करून घ्यायचे आहे। थोडा दाब देऊन मॅश करल्यासारखं फिरून घ्यायचं आहे, म्हणजे भाजी आपली एकजीव होईल। तर तयार आहे आपली बटाट्याची भाजी। कोथिंबीर घालून घेऊ। आता चटणीची तयारी करूया। त्यासाठी मी एक ओला नारळ घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, लिंबू घेतलाय, कोथिंबीर घेतली आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहे। लिंबू छोटे असल्यामुळे मी 2 वापरत आहे। तर आता मिक्सरला आपण वाटून घेऊ। खोबऱ्याचे छोटे काप करून घेतले आहे मी। मिरची घालून घेतली आहे, कोथिंबीर, चवीपुरते मीठ घातले आहे, थोडी साखर घातली आहे आणि लिंबू पिळून घेतले आहे। लिंबू ऐवजी तुम्ही चिंच पण वापरू शकता। आणि थोडं पाणी घालून मी अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली आहे चटणीची। आणि एका भांड्यामध्ये चटणी काढून घेतली आहे। आता तडक्याची तयारी करू आपण। चटणीला मस्तपैकी आपण तडका देऊ आता। त्यासाठी मी 1 चम्मच तेल घेतलं आहे, मोहरी घेतली आहे, कढीपत्त्याची पानं घेतली आहे आणि चटणीवरती मस्त तडका टाकून घेऊ आपण। तयार आहे आपली चटणी, ओल्या नारळाची चटणी। आता आपलं पीठ आपण फॉर्मेट झालेलं होतं ते आपण वेगळं काढून घेऊ आता थोडं डोसे बनवण्यासाठी। मीठ घालून घेतलं आहे चवीपुरते आणि एकाच दिशेने एकाच डायरेक्शननी 1-2 मिनटं आपण असं फिरवून घेऊ। तव्याला थोडा कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घेऊ आपण, त्यामुळे आपले डोसे चिकटणार नाही। आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने एकाच दिशेने आपल्याला डोसे बनवून असे गोल गोल फिरवून बनवून घ्यायचे आहे। मस्तपैकी तयार झाला आहे आपला डोसा। अशाच पद्धतीने सर्व डोसे बनवून घ्यायचे आहे। आणि आलूची भाजी पण अशी स्प्रेड करून लावून तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता। असे पण डोसे खायला टेस्टी लागतात। तव्यावरती पाण्याचा तडका दिला की टेम्परेचर मेंटेन होतो, त्यामुळे आपल्याला वारंवार तेल लावायची गरज नसते। अशा पद्धतीने सर्व डोसे आपण बनवून घेऊ। बटर पण लावू शकता तुम्ही,
बटर लावल्याने पण डोस्याला छान टेस्ट येते। बटर असं स्प्रेड करून घ्यायचं। खूप सुंदर असे कुरकुरीत झाले आहे। तर तयार आहे आपले कुरकुरीत हॉटेलसारखे डोसे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।